नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आता मी आहे घरी आणि बरंच झालं मी घरी आलतो जेवायला. दुपारी वाजलं ते 12-1 पार. तर आलो घरी जेवायला, जेवण केलंय. तर आता मला वाटलं की चला आपण आर्यनकडे जाऊ, कारण की मी त्याला सकाळी फोन केला होता. तो म्हणलं की त्याला मी दुकानात बोललो होतो, तो म्हणलं मी येतो दुकानावर, पण तो काय दुकानावर आलं नाही. तर चला जाऊ, आता आपण दुकानात जाऊ, त्याला जाऊन फोन करू दुकानावर, बोलू मित्रा कुठे आहे तू, आणि जर घरी असेल ना मग आपण त्या घरी जाऊ. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. मी करतेस तो झिंजसले मोठ्याला येतं हात काढ. तू ते सलून मध्ये काय करतोस, असं बारीक करीत ते चांगलं झिपऱ्या काढतो पुढे चांगलं दिसतंय का ते? हात काढ ना. सलून पेक्षा नाही चांगलं करून दिलं तर मग तिथून पुढे मला बोल. नको थोडं हात काढ, पटकन हात काढ. नाही काढ हात. बाप बी सारखं सांगत येतं की तू झिपऱ्या कमी कर, झिपऱ्या कमी कर. माझी केस सोड नको राहू दे, कमीच काय करते. करतो मी नंतर कमी करतो ना. हा नाहीतर बघ मी नाही का चांगले कमी करून देईन. ते गोड दिसत नाही, धड दिसत नाही, ते येते. अरे कपाळच तेवढे माझं बारीक. आता डोळे कुठे ते बघावं लागतं मला, असं करून कुठे येत एवढे मोठे की पुढं किती येत बघ ह्याचे असे येतात. मी करते ना थोडं बारीक. राहू दे, मला असंच लागत. मित्रांनो, माहिती केस काय होते आता मग मी कशाला लागत आहे एवढा केस? गोड पुढे बारीक आहे, किती बारीक आहे, किती बारीक आहे. कपाळ बारीक आहे म्हणून ते अशी पुढे दिसतात. कपाळात केस येतात फक्त. लोकांचं कपाळ काय तव्याच्या पाठीवर नाही का? मग केवढं असते? मग काय थोडं मी थापायचं होतं का जरा, तुझं कपाळ मोठं झालं असतं चांगलं. एवढं बारीक कपाळ आहे माझं, बारीक नाजूक. हा मग केस बारीक कर, कपाळ बारीक आहे. केस बारीक केलं नाही चांगलं दिसत. कोण म्हणलं तुला मी म्हणतो चांगलं दिसत. तुम्ही सांग कमेंट करून चांगलं दिसतंय का नाही. हे चांगलं दिसत नाही असं कमेंट करून सांगायला. चांगलं दिसतंय नाही दिसत. तर मित्रांनो, आपण आर्यनकडे जाणार होतो, पण आर्यनच आपल्या घरी आला. आणि आता आम्ही बरेच वेळ आमच्या माझ्या घरी होतो. तर आता आर्यनच्या मम्मीचा फोन आला. आर्यनची मम्मी म्हणली की आर्यन लवकर घरी आहे, त्यांना जेवायचं आहे. तर आता मी चाललोय दुकानावरती. आर्यन पण माझ्यासोबत होते. आम्हाला व्हिडिओ काढायचा होता, पण आमचा कार्यकर्ता दुसरा तो काय अजून आला नाही. त्याने आम्हाला फोन पण नाही केला. काय वाटतं आटपल्यावर? फोन करायला पाहिजे होता. फोन करायला पाहिजे ना. तर त्याला जाऊ द्या, पाहू आता, जाऊ दुकानावर, करू आपली कामं. भावांनो, खूप दिवस होता ना आपल्या दुकानामध्ये 14 नंबरचे रील स्टार आले. तर आताच मध्ये त्यांचा ऍक्सिडेंट झाला, दुखापत पण झाली त्यांना भरपूर. अशी दाखवतो कोण आहे ती व्यक्ती. तर तेव्हा काही एकमेव व्यक्ती ती लावा ताकद. याला हाताला पायाला सगळीकडे लागल्या का, इथपर्यंत पट्टा लावलेला आहे. इकडं हात पण फ्रॅक्चर त्याचा. ह्या का इकडं लागले, नाकाला लागले, तोंडाला लागले, इकडं पोटाला लागले. कस रे, दुखतंय का? डॉक्टरकडे गेलता का? ऑपरेशन कायच का? का डॉक्टरला पाप लागणार तुला. मी म्हणलं फाडायचंय का? पण आतमध्ये काहीतरी आहे. सोनोग्राफीत खडं नाही दिसते हा, आणि एक सरत खडं दिसतं. डॉक्टरला दाखवतो. आता ती मोठ्या डॉक्टरला पाठवली. दाखव फोटो कसे. मोठा डॉक्टर कोण? कुठे गेला दवाखान्यात तू? बरं हॉटस्पॉट दिलं तरच ते दिसेल. देऊ ना. शुभमला हॉटस्पॉट दिलंय आपण. गरीब माणसं. गरीब तसं नाही, गरीब आहे. पण विषय काय झालाय मग रिचार्ज संपलाय. दाखव चल लवकर. सकाळी तू गाडी हिंडत होता का? अरे हात दुखला. मम्मी म्हणली ना मला, शिवमचा हात मोडला तरी गाडीवर हिंडतोय असं तसं. मोकार हात दुखायला लागला उगाच गाडी घेऊन. कोणती इलेक्ट्रिक होते का? हो, मोकार हात दुखले. हाय ना, हा फोटो आधीचा आहे. मी पडलो का तवाचा फोटो आहे हा. ह्या का आधीचा फोटो आहे. आणि इथं हात मोडलाय शुभमचा. आणि हे खडे दिसतात का? ओके, हे खडे का? हे खडे इदाले काढले, इदाले खडे काढले आणि इकडले खडे तशीच. जे तुम्हाला व्हाईट दिसतंय ना, ती सगळी माती खडे त्याच्या आतमध्ये. आणि इथं थोडासा क्रॅक गेला बघा. इथं चांगला उद्योग वाढून ठेवला. झूम कर बरं. इकडे ना क्रॅक गेलेला. हा हो का, इथं क्रॅक गेलाय. कुठे? हा आता इथं. मग आणि आत्ताचा रिपोर्ट
आत्ताचा रिपोर्ट याच्यात बी खडे दिसते. हा हाडू काय तसं दिसतंय मला तर. मग हाय तसंच ना. मग कायला काढलं प्लॅस्टर? प्लास्टर अरे ते ताणात नाही इथं हात. अरे ताणतो ते म्हणजे काय कुठं कट आहे माहितीये का? हा आपण इथं हात वळतो का हा तिथं नाही तिथं आहे का एवढं नखा एवढं अंतर सोडून कट आहे ते डॉक्टर म्हणले असं होईन बरं हा. पण ते खडं नाही ना काढलं तर मग इथं हात खराब होईल मग इथून हात काढायला लागेल. तोडायला हा डायरेक्ट हात काढून टाकायला लागेल. मग त्यासाठी ते येऊ का आता म्हणजे ते खड्यांमुळे काही हे होते का पॉइझन तिथं? पॉइझन होऊन हात भाग खराब होणार मग हात असा बी नाही होणार असा बी नाही होणार आणि दुखणार बी नाही. आणि हा याचा रिपोर्ट आहे आपलं सीए करतात सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे. तुम्हाला कळत असेल तर वाचून घ्या सगळे. मला तर काय कळत नाही तिच्यात. राहिलं कसं रे मग शुभम? मग आता ते डॉक्टर आले 5 दिवस थांबू हा बघू ते दुसऱ्या 2-3 डॉक्टरांना दाखवतो तोवर हा काय एवढ्यासाठी काय हात बीत काही करते? हा? थोडंच आहे ना ते, एवढं कुठं लई? काय खडे हा ते तिथे आहे ना एक कण जर राहिला ना तरी हा. हात खराब करेल अख्खा. असा विषय आहे का? ते काय सोपं आहे का? दिसत तसं नसतं. अवघड झालं शुभम टेन्शन दिलं आता मला पण असं बोलून. तुला काही वाटत नाही का? वाटायला वाटत तेव्हा का असं वाटतं लय विचार करतो पण काय असं होणार आहे तसं होणार आहे याचा विषय. हात जाईन हो तो. दुखणार कवर बुल देत तर इंजेक्शनचं दुखणार हम्म. त्याच्यानंतर बुल उतरल्यावर मग एवढं नाही ते गोळ्या बिळ्या सलाईन ते चालू असतात त्याच्यामुळे दुखत नाही एवढं. हा बुल उतरल्यावर काही लय तर लय 1-1.5 तास दुखन ते पण लय नाही दुखणार नॉर्मल दुखत त्याच्यामुळे काही त्याच्यात टेन्शन घ्यायचं. आणि पट्टी बदलताना दुखणार याच्यावर काय दुखणं. तो खड्डा पडलेला फोटो दाखव ना. चल दाखवतो तुम्हाला कसं लागलं होतं बेकार. अवघड आहे शुभमचं लय. थोडं नाही झालेलं. तर मी तुम्हाला ते दाखवलं असतं पण ते एवढं बेकार आहे ना नको वाटते. परत आपली व्हिडिओ रेड झोन मध्ये जाईन. लय बेकार लागलेले. ज्याला बघायचे ते येऊन भेटा. हा ज्याला बघायचं त्यांनी प्रायव्हेट मेसेज करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. शुभम दाखव मग त्यांना. चला आलाय शुभम, आपण बोलतो त्याच्यासोबत. भेटतो मला थोड्या वेळाने. आणि आमचा शुभम जेव्हापासून आजारी पडलाय घरात पडून आहे तेव्हापासून तो इतिहास ऐकतोय. सगळा इतिहास त्याने ऐकला आतापर्यंतचा. आज नाही शुभमचा बाई. शुभम आता सगळा इतिहास जाणून घेणार, ऐकून घेणार. चांगलं करतो का शुभम तू? फोन केला कोणी? मित्रांनो आपण चाललोय आपल्या महेश दादाच्या हॉटेल. भीती वाटते आणि शुभमला एवढी हळू गाडी चालली ना पर 20च्या स्पीडने गाडी चालली 20च्या. आणि अहो का इथं पडलाय शुभम. तो पीचा बोर्ड दिसतोय ना तुम्हाला, त्या पीच्या बोर्ड पशीच पडलाय. आणि तिथं त्याचा कार्यक्रम झाला हाताचा. दिसतंय का इथं वर आलेलं आहे बघ खड्डा. हा तो खड्डा. हात पडला. हा इथून असा कोला तेवढ्या खाते का हा संपत आहे का इथवर मी दसरथ हा आणि गाडी या खांबल्या एवढी सगळं चालते का? अँब्युलन्स चालल्या 2-2 काहीतरी झालंय वाटतं. मित्रांनो आपण आलोय महेशदाच्या हॉटेलवर. झाडं बिडं लावले त्यांनी मस्त आहे की. इकडे गाडी उभा आहे. ट्रॅक्टर फासले. ट्रॅक्टर फासलंय. खाऊन आणि गँग टेंट मिंट लावलं. अरे बाई झोपलंय. अरे एकटच आहे का? काम कर जरा. आणि तिकडे मोबाईल बघत बसलाय. एकट्याला पुसायला लावले. शिक्षक लोकांना काम सांगत होत. शिक्षक लोकांना काम सांगते तर इकडे येऊन झोपले. त्यांनी पोरांना शिकवायचं. ट्रॅक्टर काय निघत नाही वाटतं. निघत बस ना. महेश दान त्यांनी आहे का इकडं मोकर झाड आणलेत फुलांची, लावायला आणलं का? शोची. हॉटेलच्या पुढे लावणार आहे आज ते. फुल नाही आणलं का? गुलाब नाही आणले. अरे हे काय आणले? पिवळं गुलाब आहे. पण जाऊ दे ना, लाल पाहिजे आपल्याला. पिवळे ही लाल फुलं दे ना मग. मोकर झाड आणली गोयांनी. आणि तिकडे काय ट्रॅक्टर काय निघत नाही अजून. चला तिकडे दाखवतो. इकडे माग पण आहे बसायला कस्टमरला. ठेव करीन बरं का ते. जाऊ देवाला एवढं नको हालू.
काय चावी असं नाही नाही पॅन्ट आहे पॅन्टीत चावी असं. आणि बरंच. अरे इकडे टाकी बांधली यांनी. कधी? इकडे टाकी बांधली मस्त पैकी. हे शोला गेले त्यांनी. चल बरं आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढू का तो? मी या हॉटेल सगळं आणि इकडे किचन. बो कसलं मोठं किचन आहे बघा मित्रांनो. नाच करायला इकडं काय पाईप आहे काय? पाईप आहे इकडं. किचन पहा किती मोठे, भरपूर मोठं किचन आहे. वरती फॅन आहे हवा जायला आणि आता आणि इकडं बसायला. एक नंबर कामकाज झालं बघा. चला. आणि इकडून शुभम आलाय. शुभम किचन हो ना केवढं मोठे हो. मी आज बघितलं येऊन. कोणती टाकी? संडास टाकी आहे का? मग कायची संडास कुठे का? नाही हो त्याला चुकले. मला तर दुसऱ्या हाताचीच भीती वाटते बाबा. आता कुठून जाशील? दे पत्र पाहिजे. ते मोटरचं नाही मूर्खा. अरे मोटरचं नाही ते. आपल्याकडे आलेत आता पाहुणे. या पाहुण्याला तुम्ही ओळखत असता. आणि तिकडला पाहुणा मॅच बघतोय. काय स्कोर झालं मित्रा? स्कोर 262. हां जिंकन का नाही इंडिया? मग आज जिंकणार का? जिंकल्यावर खर्च करायचा तो. खर्च करायचा. 2-2 वडापावची पार्टी. मित्रांनो ओमन ते गेलेत घरी. बराच वेळ झाला मी दुकानामध्ये बसलोय. तर चला आता मी करतो एडिटिंग व्हिडिओची. आणि संध्याकाळचे 9 वाजून गेलेले आहेत. तर व्हिडिओची एडिटिंग करतो आता, मग जातो घरी. आणि आजची व्हिडिओ आपण हेच संपू. जर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.